कल्याण शहरात महावितरणाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने महावितरणाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले। तसेच स्मार्ट मीटर योजना तात्काळ स्थगित करण्याची मागणी करत महावितरण प्रशासनाला जाब विचारण्यात आला। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात असून त्यांच्याबरोबर वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कल्याणमधील तेजश्री येथील महावितरण कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली। यावेळी केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। स्मार्ट मीटरची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आज MSEB ला निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आम्ही स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात आहोत। सर्वसामान्य नागरिकांचा याला विरोध आहे। सर्वसामान्य नागरिकांची हीच म्हणणं आहे की दरवेळेला तुम्ही वेगवेगळे मीटर लावून आम्हाला का नाहक त्रास देताय आणि बिलाचा जो काही डोंगर त्यांच्या डोक्यावर बसतो सर्वसामान्य नागरिकाला तो खूप महाग पडतोय। आणि आम्ही देवेंद्र फडणवीस असतील, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये ही त्यांना विनंती करणार आहोत। एवढंच आम्ही या ठिकाणी आज त्यांचा स्मार्ट मीटरला गुंडागिर्दी करू नये, नागरिकांवर केसेस दाखल करू नये, जबरदस्ती करू नये, स्वखुशीने सगळ्यांना तुम्ही जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांना स्मार्ट मीटर बाबतीत माहिती द्यावी हे सांगण्यासाठी आज आलेलो आहोत। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।